नमस्कार, रामराम. बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनपूर्वक सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातून आली आहे एक मोठी बातमी. तर ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीला अजून सुद्धा अवकाळी पावसाचा धुमाकूळ चालूच आहे. आपण 100% आपल्या कांद्याची त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवा. चला तर बातमीला सुरुवात करूया जास्त वेळ न लावता. मित्रांनो, सोलापुरात कांद्याची आवक कमी, दर स्थिर. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. मोजून 2.5 मिनिटाचा आहे, पण पूर्ण नक्की बघा. मित्रांनो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक कमी राहिली, पण मागणी असल्याने कांद्याचे दर काहीसे टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक रोज 100 ते 200 गाड्यापर्यंत राहिली. इतर वेळी कांद्याच्या हंगामात हीच आवक दुप्पट ते तिप्पट असते, पण अलीकडे आवक कमी झाली आहे. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच राहिली. बाहेरील आवक तुलनेने कमी राहिली, पण सध्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यातच पाण्याच्या टंचाईमुळेच काही भागात कांद्याला झळ बसली आहे. परिणामी आवकेचे प्रमाण कमी झाले आहे, पण मागणी असल्याने दर काहीसे टिकून आहे. कांद्याला प्रति क्विंटल किमान 200 रुपये, सरासरी 1100 रुपये आणि सर्वाधिक 2000 रुपये असा दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, याशिवाय पूर्ण बघा व्हिडिओ. याशिवाय भेंडी, दोडका, कारली, वांगी या फळभाज्यांचे दर मात्र चांगलेच वधारलेले आहे. त्यांची आवक जशी तशी जेमतेम राहिली आहे. भेंडीची रोज 20 ते 30 क्विंटल पर्यंत आवक राहिली. दोडक्याची 7 ते 10 क्विंटल, कारल्याची 8 ते 12 क्विंटल आणि वांग्याची 20 ते 30 क्विंटल पर्यंत आवक राहिली. भेंडीला प्रति क्विंटलला किमान 1000 रुपये, सरासरी 2000 रुपये आणि सर्वाधिक 3000 रुपये. दोडक्याला किमान 2000 रुपये, सरासरी 3000 रुपये आणि सर्वाधिक 5000 रुपये. वांग्याला किमान 500 रुपये, सरासरी 1200 रुपये, सर्वाधिक 2500 रुपये आणि कारला 1000 ते 2000 ते सर्वाधिक 3000. मित्रांनो, मालदांडी ज्वारीला उठाव. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात ज्वारीला चांगला उठाव मिळाला. या आधीच्या पंधरवड्यातही ज्वारीच्या आवकेसह दरात काहीसा चढ उतार राहिला, पण दर टिकून होते. या सप्ताहातही पुन्हा ज्वारीचे दर टिकून राहिले. ज्वारीची आवक स्थानिक भागातून झाली. त्यातही मालदांडी ज्वारीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यालाच उठावही मिळत होता. ज्वारीला प्रति क्विंटल किमान 3200 रुपये, सरासरी 3500 रुपये आणि सर्वाधिक 3700 रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समित्यांकडून सांगण्यात आले. चला तर शेतकरी मित्रांनो, आता थोड्या वेळातच आपण आज दिवसभराचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव सांगणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा.